जीवन का असली संघर्ष ये केवल गांव में ही देखने को मिलता है। तो मैं आज आपको ऐसी एक बहादुर की कहानी बताने जा रहा हूँ और सुनाने जा रहा हूँ, जहाँ पर एक भालू देखते ही बहुत लोगों की सिट्टी बिट्टी गोल हो जाती है। लेकिन यहाँ पर एक पिता ने अपने बच्चे की जान बचाने के लिए, अपने बेटे की जान बचाने के लिए, साइड में जो दिख रहा है आपको ये लड़का है, अपने बेटे की जान बचाने के लिए जहाँ पर एक भालू को देख के सभी लोग भाग जाते हैं, वहाँ पर एक बहादुर पिता ने अपने बेटे की जान बचाने के लिए तीन तीन भालू से भिड़ गए और तीन तीन भालू के जो चंगुल से और उनके मुंह से अपने बेटे की जो जान है वो वहाँ से छुड़ा के लाए। तो ये देख सकते आप मेरे साथ अभी है, मैं अभी इस वक्त मौजूद हूँ राजौली इस गांव में, राजौली भरनौली। और मेरे साथ अभी है ये बहादुर व्यक्ति जो तीन तीन भालू के साथ हाथापाई किया और उनका लड़का, जहाँ पर इन पिता ने जान पर खेलकर अपनी जो लड़के की जान बचाए। अभी हम इनसे बात करने वाले हैं और कैसे क्या हो गया और किस स्थिति में आपने उनकी जान बचाई, इस बारे में भी हम बात करने वाले हैं। तो देख सकते हैं आप, अभी मैं बैठा हूँ रतियाराम जी गावड़े और उनका लड़का, जिन लड़के की पिताजी ने जान बचाया। तो दरअसल ये जो गाँव आता है ये भरनौली, ये जो गांव जो है पूरा जो मालेवाड़ा फॉरेस्ट रेंज है उसके दरम्यान आता है। तो अभी चल रहा था तेंदूपत्ता, तो तेंदूपत्ता ये तोड़ने गए थे, तो इनसे अभी थोड़ा बात करने वाले हैं। तर तेंदूपत्ता तोडायला किती वाजता जात होत्या तुम्ही? किती वाजले होते? म्हणजे 8 वाजले होते तो तसा झाला था. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही हर रोज किती लोक जायचे मग? असे बहुत लोक जात नाही एवढे गावातले. हा म्हणजे हा आम्ही दोघेच बाप लेक जाऊ. हा मा हा. होणार आता बैलगी होते. अच्छा अच्छा. त्या बैलाचा स्वयंपाक करावाचा. एक नातीन आहे. हा हा हा. नातीनला धरून घरी राहावं. अच्छा, तर तुम्ही मुलासोबत गेल्या होत्या हो. आणि गावचे लोक पण होत्या. गावचे लोक ते होते हे 2 बाया होते. 2 माणसं आणि दोघे जण. तर हा म्हणजे तुम्ही कुठपर्यंत गेला होत्या त्या दिवशी मग? त्या आता डोंगरावर ते हा. थोडेसे खालत होते ते. हा. थोडं पुढं आम्ही होतो ना. आमच्या पुढं ते बोरटोल्याचे गेले होते. हो का? पानं तोडत आहोनच हम्म. ते आसवली असा डुकरा होत का होत तर म्हणून फिरलो मी. ते अच्छा, मग- आसवली त्या हा. आसवली का नाही 3 येत होते. ते याले चंग म्हणतो झाडावर. म्हणजे तुमच्यापासून किती दूर लांब होत्या त्या? जवळच होत नाही, तरी चांगला दूर होते त्या विहिरीसारखा. म्हणजे थोड्या लांब होत्या पहिल्यांदा? हा. हा हा. तर 10-15 मीटरवर होते. 10-15 मीटर होत्या का? म्हणजे तुम्ही जवळ सोडत होत्या का? जवळच आम्ही होतो. हा हा तर याले म्हणलो चंग हा हा. झाडावर. म्हणजे हा त्यांच्या जवळ होता? नाही हा. हा तिकडे तर माझी माझ्या हा. याचं लक्ष नव्हतं. तुमची माझं लक्ष होते? पडला म्हणजे तुम्ही लक्ष पडले पण तुम्ही पडणार होत्या? नाही. हा. याले चंग म्हणलो झाडावर. आसवली येते तू म्हणलो. अच्छा अच्छा. हा हा. नाही, जसं आसवली दिसल्या हा. नाही का, माझं असं म्हणणं आहे की आसवली जवळपास तुम्ही होत्या का हा होता? नाही आसवली माझ्याच जवळून गेले. अच्छा, मी तुम्हाला काही नाही केलं का? रांजीच्या आडप मी होत म्हणजे लपल्या का तुम्ही? नाही लपल्यासारखा. पण त्याला दिसलो नाही. सीधा असा दलका होता. त्या दलक्यानं सवाना हा 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 थोडासा खालता होता ना. मी थोडासा वरत होतो. हा. अच्छा. हा चंग म्हणलो तर हा चंगतच आहे. तर मग हा. जाऊन सण्या बिलगूनच गेले त्याले. हो का? किती म्हणजे हा रांजच्या झाडावर चढायचा प्रयत्न केला का? हा रांजीच्या झाडावर हा. चंगतच आहे. एक पाय फेकला ना दुसरा पाय फेकावायला गेला तर बिलंगले. हो का? किती आसोलीन पकडलायच्या पायाले? 2. 2 आसोलीन पकडला? एक पराला. एक पराला? हा. तो कसा पराला? बोमलल्यामुळे पराला का? तो बोंबडल्यामुळे पहिलाच पराला. तो 2च आलाच नाही याचा तो. मंगा अच्छा, आवाज नाही. म्हणजे तेव्हा दिसले जेव्हा बोंबलल्या तेव्हा एक भालू पळाला हा. आणि मग बाकीचे 2 हात तुम्ही सांगल्या का झाडावर चंगरे बापू, हा. तेव्हा याच्या पायाला पकडला का? पाय काढले ते 2 होते. अच्छा. तर हा मी कल्ला केलो. हा हा हा. तर मग पराले ते. हो का? याला पोराले मारतेत म्हणून मी हुट म्हणून कल्ला केलो. हा हा मारून तर दोघे बाप लेक हा हा हा. म्हणलो ना. मी जाऊन पडलो. जाऊन पडल्या? तर- हा. तो अजून का नाही बहुत दूर 15 मीटर दूर पडून सण तिकडे एक झाडावर
हा तो चौधऱ्याच्या याचा चांगला होता त्याच्याकडे गेला ना तिकडून रिटर्न अजून वापस हा याचकडेच ये. हो का हो. म्हणजे चौधरी त्याच्या भीतीने एक व्यक्ती झाडावर चंगला. झाडावर चंगा म्हणून तो खालता सांगे हा. आम्ही थोडासा पुढा होतून हा मग हा ते खालता होते हा तर ते आसवली येते पहा चंगा चंगा म्हणतोच मी. हा तर ते सप्पे तिकडचे काही ते बाया येले का वाटते तू हा पाना होते ना छान ते. अच्छा अच्छा म्हणजे याच्या भीतीने जो एक चौधरी नावाचा व्यक्ती होता तो पण झाडावर चंगला का. तो चांगला होता झाडावर. हा म्हणजे त्याच्याकडे जाणे आणखी वापस आहे रिटर्न वापस माझ्याकडं- आणि माझ्यावरच- तुझ्याकडे येवायचा प्रयत्न करे. माझ्यावरच येवायचं. तर मी अजून हो. कल्ला केलो तर मग हा. रिटर्न मग जसा याला पायला पकडलं आणि तेव्हा याला वाचवायचा प्रयत्न कसा केला तुम्ही. मी झोडपे फेकून मारलो. म्हणजे काडी पकडल्या का. हा काडी- गोटेईनं असा हा. धूड धूड म्हणून म्हणजे मारावा. गोट्यानं काडी असे हातात धरल्याने मारायला लागल्या त्याला. हा म्हणजे झोडपे म्हणजे काड्या वगैरे का. हो. अच्छा म्हणजे तुला मग जसा पायाला पकडला तर तुला खिचायचा प्रयत्न करत होते का. हो दोन चवाचा उभे- मग. उभे झाले होते. उभे झाले होते का. हा. मग तुझ्या पायाला कुठे इथं पकडला का. हो, मागे अच्छा मागे पकडला का तू घाव आहे वाटते. तर मग तू जसा झाडावर चंगलास नाही का मग दोन्ही भालून पकडला का एकच पकडला. दोनही लागले होते. दोन्ही लागले होते? पण- दोन्ही लागले होते पण पकडला एकच पकडला असेल. अच्छा. दोन पकडले असते तर दोनही पायाला पकडले असते. हो म्हणजे तुझा लक्ष नव्हता मग खाल्या. खालती लक्षच नाही मी असं वरती धरून ठेवलं तर वरतीच धरून हो का ठेवलं. किती मोठे मोठे होते. बहुत मोठे होते. ना जे हो का चांगलं बांधलं. मग ते खाली पडलेवाले गोटे वगैरे धरले आणि फेकू फेकू मारल्या. असं फेकू फेकू रांजीले मारलो. अच्छा म्हणजे तुम्ही बहादूर दाखले तुमच्या मग जेव्हा आता याच्यावर मुलाले मारले मलाही मारतील तर मारतील म्हणलो ना मी जाऊन पडलो ना. अच्छा मरावाच्या तर मारतील दोघे. दोघही मारावच्या. आपले. आणि हे विचार केला ना काड्या कुड्या आणि गोटेन गाठे धरल्या. हा. न तो एखाद मी कधी नाही जाऊन पडलो राहतो ना हा ते मारेच होत. हो का झालं. याला खिचला असता. खिचलेच राहते. मग तुम्ही दंडा उंडा कुराड वगैरे नेत असाल ना काहीतरी कुराड कोचा कुराड तर कुराडीकर जावाले नाही सुधारला माले. कुराड होता पण अच्छा आता बाटल होते पाण्याचे ना पाना असं ठेवून दिलो ना हा. तोडत होतो. हा आसवली येतेत म्हणलो ना बस हम्म चंग झाडावर म्हणू नाही तर ते खिचलाच लवकरच. हो का मग तुम्ही पडलेल्या गोट्या गाट्याले ना काड्या कुड्याले बनवल्या त्या कुडायला त्या राजीले मस्ता हा झोडपे फेकू फेकू मारलो तेव्हा ते वसरले ना मग थोडसा वरया चंग म्हणलो अजून. हा 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 तर तो अजून मी असा मागे फिरलो तर तो अजून तिकडून रिटर्न इकडे मागे परत येणार तुमच्याकडे येत होता. आमनाकडे येत होता. हो का आणि तिथं मग तुम्ही जेव्हा त्या 3 भालूचा सामना केल्या त्यांना भगवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजूबाजू तोडणारे कोणी व्यक्ती तुमच्या मदतीला ना आले का. अरे ते तिकडचे कलाकार आहेत आजूबाजूचे ते झाडावर चांगले होते ते. म्हणजे त्याच्या भीतीने सर्व झाडावर चंगले. मग का बापरे आणि ते झाडावरच बोंबलत होते. झाडा येऊनच बोंबले. आणि त्या 3 आसुलीच्या समोर तुम्ही एकटेच उभे. तो म्हणजे दोनाच्या मागे म्हणजे मी एकटाच उभा. म्हणजे तिघाच्या समोर दोघं एक तिघ पराला तो पहिला. हा बोंबलल्या ना. हा बोंबलून तर तो म्हणजे दोन म्हणजे याले खिचला हा न एक का नाही तो हा. याच्या जवळच नाही गेला तो लगेच असा उतरला ना पराला. म्हणजे पहिलेच पराला पहिलेच पराला बोंबलल्यानं. बोंबलला ना तो. सांगा मग जसा तुम्ही तिथे हाचा झाला तुम्ही तिथून त्या आसुलीला भगवल्या हो. मग तेव्हा बाकीचे लोक धावून आले का मग. मग आले ते मग आले मग तेवढे त्यावेळेस कोणीच नव्हते. आले मग पकडले तेव्हा कोणीच नाही आले. तो पकडलं तेव्हा पकडलं कोणीच तेवढीवर मदतीला आले नाही. नाही आम्ही दोघं. मग आम्ही दोघे हा मग ते झाडाही बरेच चांगले होते तर कुठे येतील हो तिथे. ते त्याच्या भीतीनं झाडावर चंगले तर. भीती ना. हा 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 मग ते बाया गिया आले हा मग याले आले ते तिकडून हा मग याले उतरवलून हा हा न मग असा नाईट पॅन्ट होता तो सोडून बाहलून हा तर येते पुरा नाईट पॅन्ट फाटला होता. मग याच्या मग लोराच काढले होते मग तो गमच्या होता असाच कारावाला हम्म, त्या गमच्यानं बांधून दिलून चला म्हणते ते बाया आले हम्म, न ते आले मग संघाच्या मी हम्म. 5-6 जण आम्ही आलो हो का घराले.
पण तुमची बहादुरी मानावं लागेल. तीन तीन म्हणजे दोन दोन आसुलीच्या समोर, आता तीन तो तीन आसुलीच्या समोर तुम्ही एकटे उभा हं. आणि चांगला झाला तुमच्या बाकी चांगले होते झाडाईवर. मग त्याच्या भीती याला चांग म्हणलो मी पोराले, हा पण हा पोरगा मला चांगला पण रांजीत ते भिल्ले होते. हा हा काही दिसलाच नाही. पोराले मारले. आता मी मरीन तर मरीन मानलो. हा धरलो गोटेनं हात म्हणजे म्हणत गोटाचा मला मारा मारा मारवा. केला त्यावर. हा. हा हा तेव्हा मग ते वसरले. तर मग अच्छा. पाहतो ते वसरले पराले ना, मग पाहतो तर वर्याच होत. थोडस वर्यात चांग म्हणलं. जसे तुम्ही त्याला गोट्यावर मारल्या, हा. तुम्हाला असं नाही वाटलं की पलटून माझ्यावर येतील म्हणून? ते येतील तर आता त्या पोराले मारलं तर मलाही मारतील तर चालल. हा तर अच्छा, दोघे हा दोघे मरून जाग्यामध्ये, जाग्यामध्ये पण पोराला वाचवायचं आहे. वाचवाचा. आणि आता त्या बहादुरी हा ते बहादुरी दाखवून तुम्ही मग त्या तिघासोबत लढवायचा प्रयत्न केला. हा तो अच्छा. तसा हिम्मतच नाही केलू राहतो ना. हा त्याले मारे छोट एखाद्या झाडावर मी चाललो राहतो ना, हा हा उतरलोच नसतो तर ते बिलकुल त्याले हा, त्याला मारायचं होतं. म्हणजे एक बापाचा प्रेम, हो एक बापासाठी म्हणजे पोराचा- पोरासाठी बापानं. पोराच्या साठी बापाचा प्रयत्न केलो मी. अच्छा, जसे भरपूर उचलू गोट फेकू मारल्या. गोट फेका उचलावाचा फेकून मारावाचा झोल अच्छा, जवळ बढिया. असा हा, थोडसा ह्या हा. ते गाडी आहे तशा दूर जाऊन सैन्य. अच्छा, मग त्याच्या जवळ जाऊ मारल्या. अच्छा तेव्हा ते पराले. ते अच्छा. आता आले राहते ना, माले तीनला राहते तरी बेसच आता काका. हो बरोबर. पण नाही पराले वाटते ना ते आपल्या चांगलं डोळ्यासमोर आपल्याला मुलाला मरता बघून चांगली पण गोष्ट आहे. आपल्याला हा. डोळ्याच्या सामने तसा झाल्यावर जाऊनच नाही पाडून तर त्याला मारणारच आहे. आता कोणताही जनावराले कुत्रे धरते तर आता त्या कुत्रे झोंबल्यावर त्या जनावराले मारणारच आहेत कुत्रे. शेरी राहो का काही राहो. मग जसा तुझ्या वडिलांनी तुला आवाज दिला, तर तू असा मोठा झाडणा दिसला का तुला तेवढीवर? नाही म्हणजे असं समोरच होते रांजी. रांजी समोरच होती. तेवढी ठोकर होती कसे बारीकचीच होती? आमने सामने मोठीच आहे. मोठीच आहेत का? मग कोटपर्यंत चढला होतास तू? चढलो म्हणजे चांगला माणूस बर उंचावर चांगलं. तरी पण तुझ्या पायाला पकडला? हो, तर ते एवढे उभे झाले ना. उभ्या झाल्या. उंचच होते हो लमच्या तकरीबन ते माणसं एवढे उंच माणसं होते. 7-8 फूट उंच होतात ना. हा. हा पाय माझे खालती राहिले. हा हा पाय असा हो बराबर आहे चढला. तर मग त्या पायाला पकडला तुझ्या, हा. असं खिचायचा प्रयत्न केला का? हो खिचत म्हणजे असे हात ह्या करत होते. बापरे. मग तू तिथून चढलास म्हणजे तेव्हा माझे हातच वरून सुटलेच नाही. सुटले असे ना? हात पकडून ठेवलो दोनही हात. हा 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 तर बासाईवरून हातच नाही सुटले दोनही. म्हणजे चांगला मजबूत पकडून हो, ठेवला. मजबूत पकडून ठेवलो. अच्छा, मग असं माग खायला खिचवायचा प्रयत्न केला का त्यानं मग? हो खिचत होते पण मी खालती सरकलोच नाही. हो का? त्याले चांगला. म्हणजे ते असे हम्म. रांजा होते त्याले डोक्षी शिरावाले म्हणजे जमलाच नाही. हा याचा पाय असा चिमट्यात सापडला असेल असा हा हा त्या हा येरवाईच्या यामध्ये हा हा. डोक्षामध्ये असा खुल्ला राहे नाही. हा. खिचले ते राहते ना. अच्छा, म्हणजे तू बासाच्या अंदर घुसलास का? हा भाषाच्या अंदर घुसला ना. अरे म्हणजे तो असा गोल घुंबर राहते गोल गोल, हा. त्याच्या अंदर अशा फट्या राहतात, हा. त्याच्या अंदर घुसला तर तुझा पाय बाहेर राहिला. हा, बाहेर नाही तो बाहेरच राहिला. पण आता तो थोडासा बाहेरच म्हणजे हा. असा सीधा पाय होता तर असे येरवा असतील हा. येरवाईच्या यात शिरून गेला असा सीधा. हा हा. त्याला वनालावाले जमलाच नाही. अच्छा. त्याच्या का नाही तो मुस्कुर तोंड का नाही हा. धसला नाही पूर्ण. तो हो शिरूच नाही शकला. म्हणून त्याच्या तू त्याला जे थोडं कंचारे गिंचारे गल्ले असतील ना. हा मग फक्त त्याला थोडासा पायाचा भाग भेटला. हा पायाचा भाग. म्हणजे असा सुवा आहे तर तोंडाचा सुवा आहे तर थोडसा पाय त्याचा हम्म. तोंड टाकले नवानाले शिरला चांगला तोंड शिरला म्हणूनच तेवढा मोठा लोरा का आणि मी काय म्हणतो, मग तू जसा तुला पकडला तेव्हा तू काय प्रतिकार नाही केलास का? काही बोंबलला वगैरे काही? काहीच नाही माझ्या हा? तोंडातून एकही शब्द नाही म्हणजे निघाला. खूप घाबरलास तू त्यावेळेस. हा. हं,
बरोबर आहे, साहजिक कोणी घाबर तो घाबरलास, पण तुझं घाबरल्यामुळे तू एकटा नाही पडला, तुझे वडील धावून आले त्यावेळेस, आणि त्या वडिलाच्या बहादुरीमुळेच तू आज वाचलास, हो. नाही का? हो. नाही का? त्यांनी आता हिंमत दाखवला. 3-3 बाकीचे लोक ते म्हणून राहिले की त्या भालूपाई ते सब सगळे तिकडे झाडावर चांगले. झाडावर चांगले होते, चंगा आसवली येते, चंगा म्हणत हा. होते. आणि मला एक सांगा, जसा तुले पकडला भालूनं, तेव्हा सर्व लोकांनी पाहिला का? ते पाहिले सगळे. आता जेवढे होतून 2 बाया हा. आम्ही 4 माणसं. हा 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 सर्व पाहिला, पण मदतीला कोणी धावून आले? नाही आले. नाही सगळे झाडावर चांगले ते ती का बायांना ते आता तो सांगून राहिलो ना, म्हणजे याले पकडलं तर सर्व झाडावर चांगले भीतीनं. हो, फक्त मी आवाज एकटा. हा, म्हणजे तुम्ही स्वतःच्या पोरासाठी आपले जीव पणाला लावल्या, हा. म्हणजे असं म्हणावं लागेल ना. हा. म्हणजे आसवलेले पाहून सर्व झाडावर चांगले, हम्म, आणि तुम्ही म्हणजे एकटेच व्यक्ती बहादुरी दाखवल्या तिथं, हम्म. नाही का? असा झाला ना तिथं. मग ते तुझ्यावर धावून पडे, आणि तुला सोडल्यानंतर ते झाडावर चांगले व्यक्ती त्याच्यावर धावून पडे. हो, हो, त्याच्यावर त्याच्यावर गेले. झाडावर तो चांगला होता, मला त्याच्यावर सोडल्यावर जाऊन तिकडे पडला. गेले. तुम्ही म्हणजे तुले म्हणजे यांनी भगवला, हा. त्या मग भगल्यानंतर मग दुसऱ्याच दुसऱ्याच्या त्या व्यक्ती तो तिकडे चांगला होता, त्या व्यक्तीकडे गेला अरे बापरे, ना, तिकडून फिरून सनी अजून याचकडे अजून वापस माझ्यावर म्हणजे आता ते पुऱ्या बहुत ह्याच्यामध्येच होत्या त्या रागामध्ये. हा. भागात होते. मी म्हणजे का नाही, हं. अजून एक हत्तर धरलो होतो, अजून झोडपा फेकून मारलो, तर मग अजून पराला मागे, हो का? मग आलंच नाही. पण तुमची बहादुरी मानावं लागल. हा? तेवढ्या मला परिस्थितीमध्ये तुम्ही सामना केला गोट्याच्या आणि काडीच्या सहारे, नाही का? 6 जण होत्या जवळपास, नाही तर दुसरे माणसं आसपास म्हणजे आसपास आम्ही नाही राहिले. जवळ 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 5-6 जण जवळ होतो. जवळ बाकी जवळ होते जवळ. पण दूर होते. हा. काही आवाजही नाही गेला असं. अच्छा. मग म्हणत जेव्हा होते असा आवाज येते म्हणून आता जेव्हा पराले मग सर्व खाले आले, हो. आणि मग तेव्हा मग सर्वांनी तुला मदत केल्यानंतर घरी आणला मग. मदत नाही म्हणजे ते आम्ही होतून तेवढे ते 2 बाया ना आम्ही 4 माणसा, हं, ते तेवढेच घरी म्हणतात आलो. मग हं, चला हं. गाव कार्य तर राव नाही, आम्ही नाही तोडू म्हणते, चला याले नेऊन अच्छा. म्हणले. म्हणजे हा पकडला दुखावून- येथून तो भाग किती किलोमीटर आहे तकरीबन? इथून किती अंतर आहे? हा म्हणजे तो 4-5 किलोमीटर होईल. 4-5 किलोमीटर आहे का? त्या पहाडीच्या वर म्हणजे- तर तिकडे ज्या ठिकाणी ह्या झालं ना हा. त्या ठिकाणापर्यंत 6 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर येईल. म्हणजे खूप जंगलामध्ये आहे तो भाग. हम्म. हं. तिथे तलाव वगैरे आहेत ना पाण्याचा? तलावाच्याही समोरच हो, पहाडीवर. ठीक आहे. मग तुला दवाखान्यात कुठं भरती केला मग? अर्जुन अर्जुनी. अर्जुनीला का? हो. अच्छा. मग किती दिवस भरती राहिला? 2 दिवस, 3 दिवस ठेव. तिसऱ्या दिवशी सुट्टीच झाली. हो का? चला ठीक आहे. आता सुखरूप वाचला बापाच्या हो, हो. हे नाही का बहादुरीने तो वाचून गेला. तो देख सकते आप, अभी हमने इनसे बात कर लिया. तो जब मुसीबत आती है तो सभी लोग डर के मारे भाग जाते हैं, लेकिन घर का सदस्य होता है. अपने लड़के पर जान की बाजी लगाकर अपने लड़के की जो है पिता ने जो है अपने लड़के की जान बचाए. केवल एक घर का सदस्य कर सकता है. किसी अपने घर के सदस्य पर कोई मुसीबत आती है तभी घर का सदस्य जान की बाजी लगाता है. ऐसा जो किस्सा है, एक बहादुर पिता ने 3-3 भालू से जो है उनसे भिड़ के लाठी डंडों से या पत्थर के सहारे जो है अपने लड़के की जान बचाए. तो ठीक है भाई, धन्यवाद. ऐसे इंटरेस्टिंग और वाइल्ड लाइफ की तो जानकारी सुनने के लिए मेरे चैनल पर बने रहिए. धन्यवाद.